त्यांनी एक कुत्री जशी पाळली तशी ती चित्रा वाघ पाळली। जे कुत्रे एक चित्रा वाघ म्हणून त्या सदा 12 महिने भुकत असतात। बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार झालेले आहेत, पण कमी कुठं झालेले नाहीये। तर आम्ही महिला काँग्रेस कडून सांगा की काय निषेध आंदोलन आपण गांधी चौक येथे केलंय। आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय संध्याताई सवालाके यांच्या आदेशाने आणि जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिला काँग्रेसने गांधी चौक येथे मालेगाव येथे झालेल्या जो निंदनीय प्रकार आहे, ज्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिचं तोंड ठेसून तिची हत्या करण्यात आली, त्या कारणास आम्ही आज इथं निषेध करण्यासाठी सर्व महिला जमा झालेले। आज आम्ही ह्या गृहमंत्री म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस या मुख्यमंत्री यांना आम्ही महिला काँग्रेसकडून बांगड्या दाखवलेल्या आहे। माझी चिमुकली बहीण तिने आज स्वतःची ताकद म्हणून काठी लाठी फिरून दाखवलेली की आम्ही कमजोर नाहीये, आम्ही ताकदवान आहे। तुमच्या भरोश्यावर जर आम्ही बसलो, आज गेल्या 15 वर्षापासून महिलांवर अत्याचार वाढलेले, जशी भाजपची सरकार आहे तेव्हापासून महिलांवरचे जे अत्याचार आहे, लहान मुलीपासून तर वयोवृद्धापर्यंत ज्या महिलांवरती अत्याचार बलात्कार त्यांना मारहाण त्यांचा विनयभंग जो वाढत आहे, त्याच्यामध्ये जी मोठी प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून ह्या अपेक्षाने आम्ही गृहमंत्र्याकडे बघितलं होतं। पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तर हद्द पार केलेली आहे। त्यांचं सरकार वारंवार सत्तेत बसल्यावर मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार झालेले आहेत, पण कमी कुठं झालेले नाहीये। तर आम्ही महिला काँग्रेसकडून आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनखुशीने राजीनामा दिला पाहिजे। त्यांना वेळ आम्ही वेळ पाडणार आहे त्यांच्यावर की तुम्ही राजीनामा द्या, नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे। गेल्या कित्येक वर्षापासून महिलांवर अत्याचार वाढत आहे। आज 4 वर्षाच्या चिमुकलीची काय चुकी होती, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, पण हे देवेंद्र फडणवीस सरकार बिलकुल ते उकचू करत नाही। आणि त्यांच्या ठुलेले जे कुत्रे एक चित्रा वाघ म्हणून त्या सदा 12 महिने भुकत असतात की आमचे देवेंद्र फडणवीस असे आमची याची लायकी काढतात त्याची लायकी काढतात, पण एकदाही महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्या कधी बाहेर आल्या नाही, कधी महिलांची बाजू मांडली नाही। फक्त त्यांना 1 किलो मेकअप करून एका रूम मध्ये बसवतात आणि या सरकारविषयी काँग्रेस पक्षाच्या लोकांवरती बोलण्यासाठी त्यांनी एक कुत्री जशी पाळली तशी ती चित्रा वाघ पाळली। आणि त्याचबरोबर आपली रुपालीताई चाकणकर महिलावर बीड मध्ये एका डॉक्टर महिलावर अत्याचार झाला, तिच्यावर बलात्कार करून तिला फाशी घ्यायला तिला आत्महत्या केली त्या पोरीने, पण तिला न्याय नाही मिळाला। उलट तिच्या चारित्र्यावर चित्रा वाघनी शिंतोडे उतरले आणि पोलीस प्रशासनाची बाजू धरून उचलली। पण या सरकारला लाज वाटायला पाहिजे आणि ह्या महिला आयोगाच्या चाकणकरला आणि चित्रा वाघला लाज वाटली पाहिजे। महिलाची बाजू मांडायची तर त्यांनी विरोध करतात। तर आमचा काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध आहे की चित्रा वाघ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा मी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।